नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्कॉलरशिपच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण तुमचा इतिहासाचा जो 5वा चॅप्टर आहे, 5वा जो पाठ आहे, कोणता प्रसार माध्यमे आणि इतिहास या चॅप्टरला आपण काय केलेली होती, सुरुवात केलेली होती। पहा यातील काही आपण पॉइंट्स देखील पाहिलेले होते। तर काल आपण जो चॅप्टर आहे तुमचा प्रसार माध्यमे आणि इतिहास यामध्ये काय पाहिलं, पहिलं म्हणजे आपण पाहिलं प्रसार माध्यमाची ओळख कशी झाली, ठीक आहे। तसेच प्रसार माध्यमे हे कशी उदयास आली, निर्माण कशी झाली। त्यानंतर आपण पाहिले प्रसार माध्यमांचे टाइप कोणते कोणते आहेत, प्रकार कोणते कोणते आहेत। त्यामध्ये आपण पहिलं काय पाहिलं पहा, मी थोडक्यात काल जे आपलं लेक्चर झालं पहिलं या प्रसार माध्यमे आणि इतिहास या टॉपिक या चॅप्टरचं जे पहिलं लेक्चर झालं त्याची थोडीशी तुमची रिव्हिजन घेते पहा। तर काल काय पाहिलं आपण, मग प्रसार माध्यमांची ओळख कशी झाली, मग त्यातला पहिला प्रकार कोणता होता प्रसार माध्यमे, वर्तमानपत्र पाहिलं। मग आपण काय पाहिलं, वर्तमानपत्राचा इतिहास पाहिला, म्हणजे प्रसार माध्यमांचा इतिहास पाहिला। तसेच मग कोणकोणती वर्तमानपत्र जे प्रसिद्ध आहेत, जे वर्तमानपत्र असेल तुमचं केसरी मराठा असेल, दर्पण असेल, असे ज्ञानोदय, हे तुमची वर्तमानपत्रे पाहिली। ते कोणी सुरू केली आणि त्याची वैशिष्ट्य काय होती, इथपर्यंतचा पाठ आपला आपण अभ्यासून झालेला आहे पहा। आता जो तुमचा पुढचा पाठ आहे तो आपण पाहूयात। त्यानंतर काय पाहिलेलं आपण पहा, मी तुम्हाला थोडक्यात सांगते। नियतकालिका पाहिली पहा, नियतकालिके पाहिली। मग नियतकालिका काय असतं पहा, म्हणजे ठराविक काळासाठी ते काय करतात पहा, प्रदर्शित केले जातात। पहा नियतकालिका काय करतात, ठराविक कालावधीसाठी प्रकाशित केले जातात। नियतकालिका एक पाठ पाहिला, नंतर त्याच्या विरुद्ध काय अनियतकालिका पण असतं। अनियतकालिका कसं असतं, त्याच्या विरुद्ध असतं। म्हणजे नियतकालिका ठराविक काय करतात, कालावधीत प्रकाशित करतात आणि अनियतकालिकेचा काळ कसा असतो, निश्चित नसतो, ठीक आहे। पहा आता आपण आज काय पाहणार आहोत, वेब पत्रकारिता पण त्याच्यानंतर पाहिली। वेब पत्रकारितेमध्ये कशाचा समावेश असतो विद्यार्थी मित्रांनो, जे प्रसिद्ध पहा जे प्रसिद्ध होणारे नियतकालिकांचा समावेश कशात असतो, तुमच्या वेब पत्रकारितामध्ये केला गेला असतो पहा, ठीक आहे। तर पहा आता आपण पुढचा पॉइंट पाहूया, तुमचा आकाशवाणी। प्रसार माध्यमाचं माध्यम कोणतं आहे आता, हे आकाशवाणी। आता पहा स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये कोणत्या साली पहा, 1924 मध्ये आपला स्वातंत्र्य देश कधी झाला, 47 ला। त्याच्या अगोदर 1924 मध्ये पहा इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, कोणती कंपनी, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे IBC, इंडियनचा I, ब्रॉडकास्टिंगचा B आणि कंपनीचा C म्हणजे IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले। पहा म्हणजे पहिल्यांदा पहा आपल्या भारतामध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने काय सुरू झालं, दरवर्षी कार्यक्रमाचे प्रसारण होणारे एक काय झाले, खाजगी एक रेडिओ केंद्र सुरू झाले, ठीक आहे। पहा आता नंतर काय झालं, यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे झालं। नंतर त्यानंतर ब्रिटिश सरकारने काय केलं पहा, ही जी कंपनी आहे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, या कंपनीचं नाव त्यांनी पहा बदललं। पहा काय केलं, मग त्यांनी काय ठेवलं नाव, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस, हे नाव त्यांनी काय केलं, त्याचं नामकरण केलं। मग ह्याचा शॉर्ट फॉर्म सांगितलाय ISBS, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस। इथपर्यंत समजलं। आता नेक्स्ट पहा, यानंतर नंतर पुन्हा काय झालं, 8 जून 1936 साली काय झालं पहा, या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणून करण्यात आले। समजलं, म्हणजे पहिल्यांदा कंपनीचं नाव काय होतं, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी। नंतर ब्रिटिशच्या काळात त्यांनी काय नामकरण केलं, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आणि नंतर परत 1936 साली याचं नामकरण काय झालं, ऑल इंडिया रेडिओ म्हणून या खाजगी रेडिओ केंद्र आहे त्याचं नामकरण करण्यात आलं, ठीक आहे। चला आता नेक्स्ट पहा, भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती प्रसारण खात्याचा एक भाग बनला पहा, एक अविभाज्य भाग बनला, ठीक आहे। पहा शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते। कसे, शासकीय कार्यक्रम असेल आणि उपक्रमांची म्हणजे काय, आकाशवाणीद्वारे या जे शासकीय आपले कार्यक्रम असतील किंवा त्याची माहिती असेल, उपकरणांची माहिती असेल, फक्त एवढ्याच गोष्टी, मनोरंजन नाही, फक्त जे कामाचं होतं, कामाच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, उपकरण यांचीच माहिती ह्या केंद्राद्वारे काय द्यायचं, म्हणजे एवढंच त्याच्यावरती गोष्टीची माहिती दिली जात असत पहिल्यांदा, ठीक आहे। पहा ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव नंतर देण्यात आलं।
पहा महत्वाचा पॉइंट आहे हा, तुम्हाला परीक्षेत जर टिपा लिहा आलं आकाशवाणी या मुद्द्यावरती तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजेच ना की कोणी आकाशवाणी हे नाव तर महत्वाचं आहे, मग हे नाव हे सर्व इन्फॉर्मेशन महत्वाची आहे की हे नाव कोणामुळे पडलं, कोणी हे दिलं. मग पहा जे कवी आहेत, ख्यातनाम कवी म्हणजे थोर जे प्रसिद्ध कवी आहेत पंडित नरेंद्र शर्मा यांच्या ऑर्डरनुसार म्हणजेच यांच्या आदेशानुसार सूचनानुसार आकाशवाणी हे नाव देण्यात आले. ओके. पहा आता आकाशवाणी तर्फे विविध मनोरंजनपर, नंतर पहा आकाशवाणीतर्फे काय काय केलं जायचं, नंतर मनोरंजनपर, प्रबोधनपर, साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जात असत. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक, स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जात असत. पहा मग हळूहळू याच्यात बदल घडून आले. पहा पहिल्यांदा या आकाशवाणीवरून कसली माहिती दिली जायची, फक्त तुमची शासकीय कार्यक्रम आणि उपक्रमाची माहिती दिली जायची. हळूहळू मग काय झालं, केलं गेलं अशा आकाशवाणीचा उपयोग कशा कशासाठी केला, मनोरंजनपर तुमचे, परत प्रबोधनपर, साहित्यिक मूल्य असणारे सर्व प्रकारचे कार्यक्रम याच्यावरती घेतले जाऊ लागले. तसेच पहा स्त्रिया, कामगार असेल, युवक असेल, शेतकरी असेल यांच्यासाठी पण काय केले जाऊ लागले, वेगवेगळे कार्यक्रम. कसे ते त्या आता एखादा सण असेल, एखादा स्त्रियांचा सण असेल किंवा एखादा काही आपला स्वातंत्र्य दिन असेल, ठीक आहे, मग काय असे वेगवेगळे पहा. मग शेतकरी, कामगार प्रत्येक जे क्षेत्र आहे त्यांच्यावरती यांच्यासाठी खास असे विशेष शब्द हायलाइट करतो. पहा विशेष कार्यक्रम काय केले, घेऊ लागले ते आकाशवाणीवर. ठीक आहे. पहा विविध भारती, हे महत्वाचं आहे. पहा विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 140 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. पहा महत्वाचं आहे, कोणत्या रेडिओ सेवाद्वारे, म्हणजे रेडिओ चॅनल कोणता आहे, विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे, म्हणजे हा लोकांचा प्रिय म्हणजे लोकांचा सर्व लोकांना माहीत असणारा, जास्त करून हे लोक यूज करायचे चॅनल. पहा विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवा ही होती, रेडिओ सेवा होती ही. याच्याद्वारे याचं काय करायचे, 24 भाषा आणि 146 बोली भाषेमध्ये कार्यक्रम सुरू झाले. पहा नंतर अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची, बरोबर आहे, खाजगी रेडिओ सेवा. आता ह्या पहिल्या कशा गव्हर्नमेंट होत्या ना, सरकारी रेडिओ सेवा. नंतर याच्यामुळे काय झालं, अनेक नवीन रेडिओ सेवा केंद्र काय झाली, उदयास आली. कोणकोणती, मग ती खाजगी होती. त्यातली काही त्यांचे एक्झाम्पल दिलेत. पहा रेडिओ मिर्ची असेल, तुम्हाला माहिती असेल आकाशवाणी. अजूनही आकाशवाणी बहुतांश ठिकाणी आपल्याला बघायला देखील भेटते. ठीक आहे. आता जरी मोबाईलचा जग, मोबाईल, तुमचा लॅपटॉप, टॅब याचा जरी युग असेल तरी आकाशवाणी देखील अजूनही चालतं आहे क्षेत्र. पहा आता दूरदर्शन. पहा 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. पहा किती महत्वाचा पॉइंट आहे हा. पहा मी तुमचे महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला अंडरलाईन करून दाखवते. तुम्ही पाठ्यपुस्तक कंपल्सरी, तुम्ही जेव्हा लेक्चरला बसताल आपल्या, तेव्हा पाठ्यपुस्तक तुम्ही जवळच ठेवायचं, तुमची पेन्सिल किंवा पेन जवळ ठेवायचा आणि जे मी शब्द हायलाइट करते ते तुम्ही देखील हायलाइट करून घ्यायचे. ठीक आहे. पहा असं केल्याने काय होणार आहे, पेपरमध्ये जेव्हा पेपरच्या आदल्या दिवशी तुम्ही पुस्तक वाचणार नाही ना, पूर्ण पुस्तक वाचायला आपल्याकडे टाइम असतो का, पेपरच्या आदल्या दिवशी आपण रिव्हिजन कशाची करतो, आपण जे नोट्स काढतो त्याचीच करतो. मग तुम्ही जे हायलाइट केलेले शब्द जरी तुमच्या डोळ्याखालून गेले, तेवढे पटपट केले तरीही तुम्ही जर आधी अभ्यास केलेला असेल तर तुमच्या तुम्हाला पेपर सोपा जाईल, एक्झामला तुम्हाला सर्व गोष्टी आठवतील. ठीक आहे. पहा आता काय सांगितलं त्यांनी, 15 सप्टेंबरला काय झालं, जे आपले भारताचे पहिले कोण होते, राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांनी कशाचं उद्घाटन केलं. पहा दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. पहा महाराष्ट्रात, नंतर पहा हे कुठं केलं, दिल्लीला केलं. ठीक आहे. पहा मग महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. ठीक आहे. पहा भारताची राजधानी आपली दिल्ली, महाराष्ट्राची राजधानी मुंबई. पहिल्यांदा आपल्या दिल्लीमध्ये दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले, दिल्ली दूरदर्शन केंद्र म्हणून, आणि नंतर महाराष्ट्रात 1 मे रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. पहा 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनाचे आगमन झाले. कशाचे झाले आगमन, रंगीत दूरदर्शन. पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट होतं. पहा नंतर काय झालं, नंतर हळूहळू पहा 1960 पासून 1982 पर्यंत म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट होतं. नंतर काय झालं, 15 ऑगस्टला कशाचं उद्घाटन केलं, म्हणजे कोणतं निर्माण झालं, पहा रंगीत दूरदर्शन सेवा ही काय झाली, सुरू झाली. कधीपासून, 15 ऑगस्ट 1982 पासून. ठीक आहे. पहा आता 1991 मध्ये परदेशी व देशी
परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली। पहा कधी दिली गेली ही 1991 साली काय केलं, परदेशी म्हणजे दुसऱ्या देशातील आणि आपल्या देशांतर्गत ज्या खाजगी वाहिन्यांना काय झालं, केबल तंत्राच्या सहाय्याने कार्यक्रम प्रसारित करायची म्हणजे दुसऱ्या देशात इकडून तिकडं, समजलं, ती काय झाली, परवानगी देण्यात आली। कुठली, परदेशी आणि देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली 1991 मध्ये। त्याआधी ही परवानगी होती का, नव्हती। समजलं विद्यार्थी मित्रांनो। पहा आता, आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत। आज मितीला म्हणजे आतापर्यंत पहा, आजच्या काळात पहा, भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या आपल्यासाठी काय आहेत, उपलब्ध आहेत। पहा आता पहा, महत्त्वाची गोष्ट आहे ही, प्रसार माध्यमाची आवश्यकता। महत्त्वाची गोष्ट आहे, का आवश्यक आहे प्रसार माध्यमे, काय वाटतं तुम्हाला, प्रसार माध्यमाची आवश्यकता का असेल? पहा आपण, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे तुमचा, कारण पहा तुम्हाला स्वाध्यायाच्या खाली पण तुम्हाला प्रसार माध्यमाची आवश्यकता याच्यावर पण पहा एक तुमचा प्रश्न आलेला आहे। तुम्हाला प्रसार माध्यमाची आवश्यकता का आहे असे देखील विचारतील। प्रसार तुमच्या कारणामध्ये म्हणजे कारणे द्यामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं ना, प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे, मग का आहे कारण स्पष्ट करा, किंवा तुम्हाला टिपा लिहामध्ये सुद्धा हा पॉईंट येऊ शकतो। मग तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे गोष्टी, त्या कशा लिहायच्या, मुद्देसूद कसे पॉईंट पाडायचे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे। पहा आता काय म्हणतात ते, माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते। हा तुमचा पहिला पॉइंट झाला, ठीक आहे। पहा मी सर्व तुम्हाला गोष्टी व्यवस्थित मुद्देसूद सांगत आहे, कसे मुद्दे पाडायचे, कोणते म्हणजे शब्द आहेत ते महत्त्वाचे आहेत, कोणत्या शब्दांना अंडरलाईन केली पाहिजे, पेपरमध्ये कसं तुम्ही नोट डाऊन करायचं, तुमचं रायटिंग स्किल कसं पाहिजे, तुमचं उत्तर कसं पाहिजे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व सांगत जाणार आहे, ठीक आहे। पहा अजूनही कोणी ऍडमिशन केलं नसेल तर ऍडमिशन लवकर करून टाका, म्हणजे तुम्ही व्यवस्थित मी ज्या बेसिक गोष्टी सांगणार आहेत त्या मी फ्री लेक्चर मध्ये तर या सांगणार नाहीये, ठीक आहे। सो ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनाच त्या गोष्टी फक्त भेटतील। सो लवकरात लवकर आपलं स्वतःचं ऍडमिशन घेऊन टाका, जेणेकरून तुम्हाला तुमचा लॉस होणार नाही। तुम्हाला रेग्युलर सर्व जे पेड लेक्चर ठेवते मी, जे फ्री मध्ये लेक्चर ठेवत नाही ते पण तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणजे, ठीक आहे। चला तर आता, आणि त्यासाठी जर तुम्ही कुपन कोड यूज केला मयुरी 10 तर तुम्हाला पहा ऍडमिशन वरती पण 10% डिस्काउंट भेटेल, ठीक आहे। चला तो सो याचा सर्वांनी लाभ घ्या कुपन कोडचा, जेणेकरून तुम्हाला थोडंसं 10% डिस्काउंट भेटतोय तुमच्या ऍडमिशन मध्ये, ओके। चला तसेच पहा ऍडमिशन गेला, हा नंबर इथं दिलेला आहे, पहा तुम्ही स्क्रीनवर दिलेला नंबर आहे तो डायल करा आणि आमच्याशी संपर्क साधा। तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील ॲडमिशन बाबत तरी तुम्ही आमच्याशी बोलू शकता, आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करू, ठीक आहे। पहा आता, प्रसार माध्यमाची आवश्यकता का आहे, तुम्ही पहिला पॉईंट लिहायचा, माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे। सेकंड पॉईंट पहा, तुमचे अग्रलेख, विविध सदरे पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात। पहा कशाचे, तुमचे अग्रलेख असतात, विविध सदरे पुरवण्या, आपण हे वर्तमानपत्रामध्ये पण पाहिलेले। पहा हे कशा वर्तमानपत्रामध्ये काय काय असतात, तुमची माहिती असते, सगळे अग्रलेख असतात, परत पहा काय काय असतं, जाहिराती असतात, लोकांची मते असतात, हे सगळं कशात असतं, वर्तमानपत्राचा हे एक भाग आहे। पहा वाचकांच्या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात, बरोबर आहे। वाचकाच्या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून वाचक पण काय करतो, आपले मत, स्वतःचे जे मत आहे ते मांडत असतो। लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात। काय, लोकशाही सुदृढ होण्यास म्हणजे काय, लोकशाहीचा अजून विकास होण्यास, ज्या लोकांना गोष्टी माहीत नसतील, समजा काही गोष्टी लोकांना माहीत नसतात, मग त्या गोष्टी सर्वांपर्यंत म्हणजे पोहोचवण्यासाठी, म्हणजे एखाद्या गोष्टीची जनजागृती सर्वसामान्य माणसांपर्यंत कशी पोहोचणार, तर आपल्या प्रसार माध्यमा थ्रूच पोहोचणार ना, म्हणजे प्रसार माध्यमाच्या माध्यमातूनच पोहोचणार। मग प्रसार माध्यम आपलं काय, वर्तमानपत्र पण आहे, मग वर्तमानपत्रातून आपल्याला ही माहिती आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवू शकतो, ठीक आहे। पहा त्यामुळे काय होतं, लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आपल्याला हे वर्तमानपत्रे आहेत
ते मदत करू शकतात. ठीक आहे. पहा, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम, म्हणजे दूरदर्शन काय आहे, दूरदर्शन हे आपण कानाने ऐकतो, ठीक आहे, आवाज, डोळ्यांनी पाहतो चित्र, ठीक आहे. मग ते कसे माध्यम आहे, तुमचं एक दृकश्राव्य माध्यम आहे दूरदर्शन असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. पहा, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा. मला सांगा, वर्तमानपत्रात काय व्हायचं, वर्तमानपत्रामध्ये आपण काय करू शकतो, फक्त आता समजा एखादी फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या शहरामध्ये एखादी घटना घडली, ती सुखद असो दुःखद असो काही असो, ठीक आहे. मग एखादी घटना घडली, ठीक आहे, मग आपण वर्तमानपत्रामध्ये तुमच्या छापून येणार की हा असं असं ह्या शहरामध्ये ही घटना घडली. आता त्याच्या आपल्याला माहिती कशी भेटणार, वर्तमानपत्रामध्ये फक्त लिखित स्वरूपात ती माहिती असणार आहे, म्हणजे ती माहिती फक्त तुम्ही काय करू शकता, वाचू शकता, ठीक आहे. आता हीच माहिती तुम्हाला, हेच घटना तुम्हाला आकाशवाणीवरती ऐकवली, आकाशवाणीवर काय ते जे सांगणार ते तुम्ही फक्त ऐकणार, म्हणजे फक्त तुम्ही ऐकू शकता आकाशवाणीवर, ठीक आहे. प्रत्यक्षात काय घडलंय हे तुम्हाला कळणार आहे का, नाही. मग या दोन्ही माध्यमातून आपल्याला कळतं का की प्रत्यक्षात बाबा तो प्रसंग कसा घडला असेल, कसं झालं असेल ते सर्व प्रसंग, ठीक आहे, नाही करू शकत. पण दूरदर्शनवर काय होतं, दूरदर्शनवर जर माहिती, ज्या बातम्या वगैरे तुम्ही पाहता, आज पण तुम्ही पहा, बरेच जण काय आपण सगळेच जण आपण दूरदर्शनवर पण बातम्या वगैरे न्यूज वगैरे पाहतो. मग मला सांगा, त्या न्यूजवर काय करतात, ते आपल्याला सर्व व्हिडिओ दाखवतात. दूरदर्शन कसं आहे, दृकश्राव्य माध्यम आहे तुमचं, म्हणजे आपण ऐकू पण शकतो आणि पाहू पण शकतो, ठीक आहे. मग हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली तो प्रसंग कसा घडला आहे ते आपल्याला कळतं व्हिडिओद्वारे, की असं असं झालं होतं बाबा, ठीक आहे. हे आपण पाहू शकतो ना आपल्या डोळ्यांनी, ठीक आहे. त्याच्यामुळे पहा, प्रत्यक्ष काय घडले हे आपल्याला कळणार आहे दूरदर्शनमुळे. त्यामुळे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी हे जे दोन प्रसार माध्यमे होते त्यालाही कोणी मागे टाकलं, दूरदर्शननी मागे टाकलं. पहा, आजच्या जगात पण देखील दूरदर्शन या दोन जे आहे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांना देखील मागे टाकत आहे. पहा, ठीक आहे. पहा, जनतेला एखाद्या घटनेचा आखो देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. पण बरोबर आहे. पहा, आखो देखा हाल म्हणजे प्रत्यक्षात काय घडले. पहा, माणसांना कसं असतं, माणसांचा सस्पेन्स म्हणजे माणसांना उत्सुकता असते, एखादी गोष्ट घडली तर कशी घडली असेल बाबा, काय झाले असेल त्या प्रत्यक्ष ठिकाणी. हे आपण कानाने ऐकलं फक्त तरी नाही जमत आपल्याला. पहा, काय आपण फक्त पेपर वाचून आपलं होतं का, मन भरतं का, नाही भरत. आपल्याला काय वाटतं की आपल्याला आपण तिथं पाहिजे होतं. आपल्याला प्रत्येक वेळेस पहा वाटतं, सर्वांना वाटतं असं की आपण तिथं पाहिजे होतं, कसं घडलं असेल, ठीक आहे. हे माणसाची काय असते, एक वृत्ती असते मनामध्ये, ही जनरल आहे. पहा, इट्स ओके. पहा, पण पहा, यासाठी काय करतं आपल्याला दूरदर्शन हेल्प करतं. पहा, ठीक आहे. मग दूरदर्शनमुळे काय करतं, आपल्याला प्रत्यक्ष कसं घडलं असं आपल्याला व्हिडिओद्वारे कळतं. प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला दूरदर्शनमुळे काय होती, मदत होती, ठीक आहे. म्हणून या दूरदर्शननी वर्तमानपत्र आणि आकाशवाणीला देखील पहा मागे टाकले आहे. ओके. पाहता, पहा, अजूनही कोणी ऍडमिशन घेतलं नसेल, मी आता सांगितलं. पहा, अजूनही कोणी ऍडमिशन घेतलं नसेल तर सध्या आपल्या अकॅडमीमध्ये डबल ओ अकॅडमीमध्ये आपले 10वीच्या बॅचचे ऍडमिशन चालू आहेत. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकर घेऊन टाका, ठीक आहे. पहा, तुम्हाला काय काय करणार आहे, ह्याच्यात तुमची सर्व बेसिक पासून तुम्हाला शिकवले जातील विषय, तुमचे सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट तुम्हाला काय केले जातील, बेसिक पासून शिकवले जातील. परत तुम्ही पहा, तुम्हाला अपेक्षित प्रश्नसंच देखील तुमच्याकडून सोडवून घेतले जातील, ठीक आहे. परत पहा, लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता, म्हणजे तुम्ही कितीही वेळा, तुम्हाला काही बंधन नाहीये. तुम्ही किती आज लेक्चर पाहिलं, तेच लेक्चर उद्या पाहिलं, 2 दिवसांनी पाहिलं, कधी पाहिलं तरी तुम्ही कितीही वेळा किंवा एका दिवसात ॲट अ टाइम किती वेळा तुम्ही पहा, एका दिवसात 1 वेळा 2 वेळा 3 वेळा किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, ठीक आहे. आणि मेन महत्त्वाचा म्हणजे मयुरी 10 हा कुपन कोड तुम्ही काय करा, यूज करा. हा कुपन यूज केला, कोड यूज केला तर तुम्हाला 10% काय भेटतंय, तुम्हाला डिस्काउंट हा भेटून जाईल, ठीक आहे. समजलं सर्वांना. चला नेक्स्ट पहा, लास्ट पहा, आपला सेकंड लास्ट पॉइंट आहे प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. मग कसे केले जाते पहा, हे आपण या पाठामध्ये आता शिकणार आहोत. पहा, आपला पुढचा पॉइंट आहे, ठीक आहे. पहा, तर काय ह्यांनी काय सांगितले पहा, प्रसार माध्यमातून मिळणाऱ्या म्हणजे प्रसार माध्यमाद्वारे जे तुमचे आकाशवाणी असेल, तुमचे वर्तमानपत्र असेल, तुमचे दूरदर्शन असेल, या माध्यमाच्या द्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते, ठीक आहे.
आता प्रत्येक वेळी वर्तमानपत्रातून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही, बरोबर आहे. जे सांगितले वर्तमानपत्रातून फक्त आपण वाचू शकतो, ठीक आहे, आपल्याला ते कळू शकतं कारण त्यांनी लिहिलंय म्हणून. आपल्याला माहिती का बाबा की वर्तमानपत्रात त्यांनी छापलंय ते बरोबरच माहिती आहे, कधीतरी चुकू शकते, वास्तवात ती माहिती असेलच असं शक्य नाही ना, आपण 100% शुअरिटीने नाही सांगू शकत. पहा, आपणास ती तपासून घ्यावी लागते, ठीक आहे. पहा, आपणास काय करावी लागते, पहा ही माहिती काय करावी लागते, तपासून घ्यावी लागते. कोणती, म्हणजे जे सांगितलेलं आहे आपल्याला वर्तमानपत्रात जी माहिती सांगितलेली आहे किंवा तुमच्या आकाशवाणीवर, ते आपल्याला चेक करावे लागते की माहिती ही खरी आहे का खोटी आहे. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे, बरोबर आहे. पहा, स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने, पहा त्यांनी उदाहरण दिले. स्टर्न नावाचा कोण होता, एक जर्मनचा साप्ताहिकाने काय केलं, ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या. काय केलं त्यांनी, पहा हे जे आहेत ना ॲडॉल्फ हिटलर यांच्या हस्ताक्षरातील त्यांनी अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकला. म्हणजे पहा, म्हणजे काय केलं त्यांनी, फ्रॉड केला. थोडक्यात काय केलं त्यांनी, चीट केलं किंवा फ्रॉड केला, ठीक आहे. काय केलं फ्रॉड, त्यांनी काय केलं, एक दुसराच होता जे ॲडॉल्फ हिटलर होता त्याच्या हस्ताक्षरातील काय घेतल्या त्यांनी, रोजनिशी घेतले आणि त्या दुसऱ्याच प्रकाशकाला त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या, स्वतःच्या म्हणून विकल्या असणार त्यांनी ऑफकोर्स. पहा, मग हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. पहा, परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचे प्रसिद्ध झाले. यामुळे प्रसार माध्यमातून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते, बरोबर आहे. पहा, आपले जे असेल काय असेल, आपले जे प्रसार माध्यमे आहेत, तुमचे आकाशवाणी असो, तुमचे वर्तमानपत्र असो, ठीक आहे, किंवा दूरदर्शन असो, काय करतात लोक, आता सगळेच लोक तुमची खरी माहिती देतील असं थोडीच आहे ना, काही लोक कशी खोटी माहिती पण देतात, प्रोव्हाइड करतात. मग यासाठी उपाय काय करावा लागतो आपल्याला, जी प्रसार माध्यमे माहिती प्रोव्हाइड करतात आपल्यापर्यंत, ठीक आहे, आपल्याला देतात. मग तुमच्या वर्तमानपत्र, आकाशवाणी असो, दूरदर्शन असो, कशावरून जरी माहिती मिळाली आपल्याला, तरी पण आपल्याला ती आपण 100% सांगू शकत नाही की ती माहिती खरी आहे, ठीक आहे. आपल्याला ती काय करावं लागते, ती चेक करावी लागते माहिती खरी आहे का खोटी आहे. याच्यासाठी पहा, कोणतीही तुम्ही पण एकदा याच्यावरून पहा, तुम्ही देखील लक्षात, तुम्ही भावी पिढी आहात, ठीक आहे. हा तुम्हाला धडे वगैरे का देतात तुम्हाला, हे तुम्हाला पण याच्यातून नॉलेज आलंच पाहिजे ना, इतिहास शिकताय तुम्ही, ठीक आहे, पण तुम्ही भावी पिढी आहे, तुम्हाला पण याच्यातून नॉलेज, तुम्ही आकलन देखील केलंच पाहिजे. मग तुम्ही हा पण मुद्दा लक्षात ठेवू शकता, कोणीही काही माहिती सांगितली किंवा तुम्ही जरी सोशल मीडिया, तर तुम्ही अजिबात म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आजकाल सोशल मीडियावर पहा भरपूर फेक अटेम्प्ट्स करतात लोक, खूप फेक न्यूज टाकतात, काहीही करतात. तो कोणतीही माहितीवरती विश्वास ठेवण्याच्या आधी तुम्ही स्वतः देखील त्या माहितीचा एक चेक करा की माहिती खरी आहे का खोटी आहे, याची खात्री करून घ्या. एकदा ती माहिती चेक करून घेत चला, तपासून घेत चला, समजलं. चला नेक्स्ट पहा, आता संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. आता कशाच्या संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, पहा प्रसार माध्यमे जे आहेत, ठीक आहे, आपले जे प्रसार माध्यमे आहेत त्याच्या संबंधित कोणत्या क्षेत्र निर्माण झाली, कोणत्या क्षेत्रात माणूस काम करू शकतो, ह्या सगळ्या माहिती आता आपण बघूयात. पहा, प्रसार माध्यमात भरपूर क्षेत्रे आता विकसित झालेली आहेत, तुम्हाला पण माहित असतील काही. पहा, आता पाहूयात. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात, बरोबर आहे. वर्तमानपत्र काय आज प्रसिद्ध झालं की काय डायरेक्ट आठवड्यानेच होतं का, ठीक आहे. चला पहा, वर्तमानपत्र कसं, वर्तमानपत्रामध्ये ताज्या खबरा असतात, म्हणजे ताज्या गोष्टी, रोज ताज्या नवीन गोष्टी तुम्हाला अपडेट देत जातं वर्तमानपत्र. वर्तमानपत्र कसं एक ठराविक असतं, नियमित असतं ना, ते रेग्युलर ते काय होतं, प्रकाशित होतं दर दिवसाला, ठीक आहे. मग रोजच्या रोज ताज्या बातम्या कुठे भेटतात आपल्याला, वर्तमानपत्रातून भेटतात, ठीक आहे. हे काम करत असताना बातमी मागची बातमी सांगावी लागते, बरोबर आहे. हे काम करत असताना काय करावं लागतं, आपले जे हेडलाईन आहे, बातमी मागची काय घडले हे इन डिटेल पण आपल्याला सांगावं लागतं ना, मागची बातमी सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते, समजलं का. म्हणजे पहा, प्रसार माध्यमे आणि इतिहास यांच्यात कनेक्शन काय आहे, ठीक आहे, यांच्यात संबंध काय आहे आणि त्याच्यामुळे कोणते रोजगार
व्यावसायिक क्षेत्रे निर्माण झालेली आहेत हे त्यांनी सांगितले पहा. यासाठी काय करावं लागतं, इतिहासाची गरज पडते बातमी मागची बातमी सांगण्यासाठी. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना पहा, एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळातच तशा स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. समजलं सर्वांना? म्हणजे वर्तमानपत्रामध्ये काय केलं जातं पहा, समजा एखादी बातमी घडली तर मी कुठं इथं लिहिते हा, ठीक आहे. आता हे तुमचं वर्तमानपत्र आहे आपण, ठीक आहे. तुमचं टाइम्स ऑफ इंडिया असू दे, कोणतंही असू दे, ठीक आहे. तुमचा सकाळ असू द्या, ठीक आहे. आता ही समजा एखादी इथं बातमी आहे, ही रेड बातमी आहे, ही तुमची ताजी बातमी आहे, ठीक आहे. ते काय म्हणतात पहा, एखादी घटना, मग ही जी ताजी बातमी आहे ह्याच बातमीसारखी आधी कधी भूतकाळात बातमी घडून गेली असेल, ठीक आहे. पहा हे आपलं पेज मूव्ह होत आहे, मला एकदा सेट करू द्यात. ओके, पहा मग आता ही बातमी आहे. आता ह्याच बातमीसारखी आधी म्हणजे भूतकाळात एखादी बातमी जर घडून गेली असेल, ठीक आहे. मग ते काय करतात, समजा एखादा, आता मी एक्झाम्पल घेते, आता एखादं काहीतरी चोरी झाली किंवा एखादी काहीतरी घटना घडली, खूप मोठी घटना घडली, ठीक आहे. आणि त्या घटनेसारखी सेम घटना अगोदर घडून गेली असेल तर काय करतात हे, मग ह्यांना पाहावं लागतं ना, आता ही बातमी घडली पण या बातमीसारखी आधी कुठली बातमी घडून गेली का, यासाठी त्यांना कोणाची तरी गरज लागणार ना, ज्यांना आधीच्या बातमी माहिती असेल, ज्यांना इतिहास माहिती असेल, ठीक आहे. म्हणून त्यांना तर इतिहासाची गरज पडते. मग भूतकाळात जी बातमी घडून गेलेली आहे ते काय करतात ते पहा, असा इथं चौकोन आहे की नाही, इथं चौकोन करतात असा, आणि जी भूतकाळातली बातमी आहे ही तिथं टाकतात. मी भूतकाळातली बातमी पहा अशी ब्ल्यूने हायलाइट निळ्या पेनाने लिहिते. म्हणजे ते काय करतात, ही तुमची मेन बातमी, ही तुमची मेन बातमी आणि तुमची काय आहे, ही भूतकाळातील बातमी, असं ते काय करतात, असं छापतात, असं यांनी सांगितले पहा. तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं. याच्यामुळे असं केल्याने काय होतं पहा, वाचकाला जी आत्ता बातमी घडून गेली ती ताजी बातमी कळते, ठीक आहे. आणि ही चौकोनातली काय, आतल्या चौकोनातली याच्या आधी जी भूतकाळात पण असं घडून गेलं होतं बाबा, असं कधीतरी बातमी आधी पण घडून गेली, याच्यासारखाच हा प्रकार झालाय हे त्यांना समजतं. मग त्यांना बातमीबद्दल म्हणजे त्यांना जास्त इन्फॉर्मेशन भेटते आणि वाचकाला बातमी इन डिटेल संपूर्ण बातमीची जी माहिती आहे ती समजते. त्यांना कळतं की भूतकाळात पण अशी घटना घडून गेली, ते बातमीच्या मुळापर्यंत पोहोचू शकतात. समजलं? हे याच्यावरून सांगितलंय त्यांनी. हा पॉइंट महत्वाचा आहे, ठीक आहे. चला, वर्तमान पत्रामधील पहा, सदरामध्ये 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. पहा किती वर्षापूर्वीची सदरे असतात, तुमचे 50 वर्ष 100 वर्ष 150 अशा प्रकारचे काय असतात, सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. कशावरती, इतिहासाची साधने आणि तुमचा जो इतिहास आहे याच्यावर ते आधारित असतात. कोणते सदरे, तुमची 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी ही सदरे. या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक सर्व घटना काय करतात, आपल्याला समजून जातात की ह्या सदरामध्ये अशी अशी घटना घडून गेलेली आहे. मग कोणत्या सदरामध्ये कोणती घटना घडून गेली, ठीक आहे. हे सर्व कशामुळे कळतं आपल्याला, इतिहासातील कशावर हे अवलंबून असतं, तुमच्या इतिहासातील साधने आणि इतिहास यावरती काय असतं, अवलंबून असतं, आधारित असतं. पहा, भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. बरोबर आहे. आपल्याला जर भूतकाळातील गोष्टी म्हणजे जर आपल्याला इतिहासात काय घडून गेलं, भूतकाळात काय घडून गेलं हे माहिती असेल तर आपल्याला वर्तमान समजतो ना. पहा याचं खूप सिंपल उदाहरण आहे. पहा, आपल्याला अश्मयुगीन काळ वगैरे सगळं माहिती आहे, ठीक आहे. मग अश्मयुगीन काळापासून मानव कसा होता हे आपल्याला हळूहळू माहित गेलं. मग आपल्याला मला सांगा, आपल्याला ह्या बाकीच्या ज्या इतिहासातल्या गोष्टी माहित झाल्या त्याच्यामुळे आज मानव कसा आहे, त्याची आजपर्यंतची प्रगती कशी आहे ही आपल्याला वर्तमानातील घटना समजण्यास आपल्याला मदत झाली, ठीक आहे. त्याचप्रमाणे तेच सांगण्याचा प्रयत्न केला यांनी, भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास काय होते, एक मदत होती. पहा, यांनी एक चार्ट, पाय चार्ट दिलाय. इतिहास पहा, लेख, अग्रलेख, इतिहास कशा कशा म्हणजे इतिहासाचं पहा, इतिहासामध्ये काय काय असतं, काय काय त्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहा त्यांनी काय सांगितले, सदरे सांगितल्यात. इतिहासात सदरे असतात ना,
50-100 वर्षापूर्वीची सदरे असतात. नंतर इतिहासाचा आढावा आपण घेतला पाहिजे, आढावा असतो त्यात, म्हणजे आधीच्या गोष्टी असतात. तसेच पहा इथं दिनविशेष सांगितले, कोणत्या कालखंडात कोणत्या घटना घडून गेल्या, बातमी असतात, अग्रलेख असतात, लेख असतात, सदरे असतात. ही डायग्राम पहा, तुम्हाला इथं जरी दिसली नाही ना डायग्राम, तरी पण पहा तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थित ही फोटो दिसून जाईल. ठीक आहे, समजलं? चला नेक्स्ट पहा, वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. पहा काय म्हणतात हे, वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. पहा बरोबर आहे ना. आता पहा ते साप्ताहिक म्हणजे असतात पहा, काही स्पेशल दिवस असेल, ठीक आहे, किंवा काही विशेष प्रसंग असेल, किंवा स्वातंत्र्य दिन तुमचा, प्रजासत्ताक दिन, किंवा एखादा सण असेल, ठीक आहे. मग या दिवशी काय करावं लागतात त्यांना, त्या म्हणजे तेवढ्याच पुस्तिका 4-5 पेजेस किंवा ह्याची काय लागती पुरवण्या वगैरे असतात पहा, विशेषांक, हे काय करावं लागतात त्यांना काढावे लागतात. पहा कशासाठी, सर्वांपर्यंत ते जो विषय आहे, ते जो दिन, जो प्रसंग विशेष आहे ना, विशेष प्रसंगी, मग जो प्रसंग असणार आहे त्याला धरून ते काय करणार, पुरवणे किंवा विशेषांक काढणार. आणि हे सर्व जनतेपर्यंत, लोकांपर्यंत ते म्हणजे जी माहिती आहे ती पोहोचवण्यासाठी ते काढतात. त्या उदाहरण पण त्यांनी दिले पहा. म्हणजे काय केले पहा, 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले, ठीक आहे, पहिले महायुद्ध सुरू झाले, त्याला 2014 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. पहा मग आता यात काय करणार ती, 1914 मध्ये जे महायुद्ध झालं होतं, पहिलं महायुद्ध, त्याला किती वर्ष पूर्ण झाली, 2014 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. मग आता हे काय सगळ्यांनाच माहिती असतं का, नाही. मग ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवणार कशी, तर आपण वर्तमान हे काय आपलं एक प्रसार माध्यमांपैकी एक साधन आहे, ठीक आहे. मग मग वर्तमानपत्रवाले काय करणार, हे जो विशेष प्रसंग आहे की आपल्या बाबा पहिले महायुद्ध जे झालं त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, मग याचं काय करणार, ते पुरवणी किंवा विशेषांक काढणार. मग याच्याद्वारे काय सर्व लोकांना सर्वत्र ही माहिती पोहोचणार, सर्वांपर्यंत, सर्वसामान्य जनतेला, सर्व लोकांना याची माहिती होणार. ठीक आहे. पहा त्या युद्धाचा सर्वकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहिती असावा लागतो. बरोबर आहे. मग ही पहा माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचणार, ठीक आहे, पण ही माहिती काढताना हे जे विशेषांक असेल, तुमची पुरवणी असेल, ठीक आहे, ही पुरवणी विशेषांक हे तुम्ही काढताना जे तेव्हा काढेल तेव्हा ह्या घटना ज्या घडून गेलेल्या आहेत ह्या सर्व आपल्याला माहिती तर पाहिजे ना. या सर्व घटना माहिती करून घेण्यासाठी, ह्या घटना माहिती असण्यासाठी आपल्याला इतिहास, त्या घटनेच्या मागचा इतिहास माहिती असावा लागणार की कोणती घटना कशी घडली, पहिले महायुद्ध कसं झालं, कशा आक्रमण झाले, सगळ्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. मग 1942च्या चले जाव आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. हे पहा तुमचं पहिलं उदाहरण, हे उदाहरण क्रमांक 2. ठीक आहे. 1942 साली काय झाले, चले जाव आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाली. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे काय करतात, मग अशा प्रसंगी तुमचे वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. पहा म्हणून तुम्ही सांगितलं ना, इतिहास का तबेस काय, लेख, दिनविशेष, आढावा, बातमी, सदरे, अग्रलेख ह्याच्याद्वारे काय केलं जातं, घटनेचा वेध घेतला जातो. घटना आणि त्यावेळी काय कशाचा उपयोग पडतो, आपल्याला जो इतिहास आहे मागचा भूतकाळातील त्याचा, ह्या जास्तील घटना त्याचा इतिहास समजण्यासाठी, म्हणजे त्या घटनामध्ये काय घडलं हे नेमकं आपल्याला समजण्यासाठी आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते. ठीक आहे. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास तिथे आपल्याला उपयोगी पडतो. ठीक आहे. पहा आता आकाशवाणीसाठी हे कशासाठी झालं, आपल्याला वर्तमानपत्रासाठी झालं. मग वर्तमानपत्र ह्यांनी काय सांगितलेले पहा, ह्यांनी जे व्यावसायिक क्षेत्रे आहेत त्यामध्ये वर्तमानपत्र जे प्रसार माध्यम आहे, आपलं प्रसार माध्यमे आपण किती पाहिली, पहिलं वर्तमानपत्र. पहा मी तुम्हाला सांगते, असं लिहून घेत चला म्हणजे तुम्हाला पण देखील कळेल. प्रसार माध्यमे. ठीक आहे. पहा हे प्रसार माध्यमे, पहिलं कोणतं आहे तुमचं, वर्तमानपत्र. दुसरं कोणतं आहे तुमचं,
आकाशवाणी, ठीक आहे। तिसरं कोणतं आहे तुमचं? दूरदर्शन। समजलं? हे काय आहेत तुमचे? ठीक आहे, हे प्रकार आहेत तुमचे। प्रसार माध्यमांचे किती प्रकार आहेत? वर्तमानपत्र माध्यम किती आहेत? कंसात लिहिते ही माध्यमे। पहा, प्रसार माध्यमांची किती माध्यम आहेत पहा? वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन। मग आता आपल्याला काय सांगितलं? आपण आता काय पाहिलं? व्यावसायिक क्षेत्रे, जे तुमचं वर्तमानपत्र आहे या क्षेत्रामध्ये तुम्हाला इतिहास कसा उपयोगी पडतो, वर्तमानपत्र म्हणजे आणि त्याचा व्यावसायिक या दृष्टीने कसा संबंध आहे हे आपण पाहिलं। आता आपण आकाशवाणीचं पाहूयात। पहा, आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो। कसा ते पहा, उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 म्हणजे आपला देश जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला ती डेट सांगितली, किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजवण्यासाठी उपयोग होतो। पहा, यांनी खूप महत्त्वाचं पहा उदाहरण कसं सांगितले, त्यांनी योग्य ते उदाहरण सांगितले। पहा, आकाशवाणीवर कसं येते, आपण ऐकू शकतो आकाशवाणीवर, ठीक आहे। पहा, वर्तमानपत्र कसं आपण वाचतो तसं आकाशवाणीवरती आपण गोष्टी ऐकतो, माहिती ऐकू शकतो। मग पहा, हे जे आपलं स्वातंत्र्याच्या काळात, स्वातंत्र्योत्तर नंतरच्या काळात किंवा स्वातंत्र्याच्या त्या काळामध्ये जी भाषणं झालेली आहेत, आपल्या प्रधानमंत्र्यांची जी स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे वगैरे झालेली आहेत, ठीक आहे, ती काय करतात? आकाशवाणीच्या संग्रहात आहेत, ठीक आहे, असून त्यांच्या समकालीन परिस्थितीत काय करतात? समजण्यासाठी, समकालीन परिस्थिती वगैरे समजण्यासाठी, समकालीन परिस्थिती समजवण्यासाठी काय होतात? त्याचा उपयोग केला जातो। कशाचा? आकाशवाणीचा। पहा, आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकाची देखील गरज पडते। का? कारण जर अभ्यासक काय अभ्यासक कोण असतो मला सांगा? अभ्यासक म्हणजे काय? पहा, अभ्यासक म्हणजे ज्या त्या विषयात तो पारंगत असतो, ज्या त्या विषयाचं त्याला नॉलेज असतं, ठीक आहे, तज्ञ असतो ज्या त्या विषयात, त्याला काय म्हणतो आपण? एखाद्या विषयाचा अभ्यासक असं म्हणतो। मग मला सांगा, मग एखादा जर कार्यक्रम असेल, तो ज्या कार्यक्रमचा जो विषय असेल, कोणत्या बेसिसवर काहीतरी सब्जेक्ट असणार आहे, ठीक आहे, मग त्या कार्यक्रमच्या जी पार्श्वभूमी आहे, ठीक आहे, इतिहास आहे तो आपल्याला माहित पाहिजे ना, का असं थोडी ना कार्यक्रम घेतो आपण, त्याची काहीतरी पार्श्वभूमी असणार आहे, त्याला काहीतरी इतिहास असणार आहे, ठीक आहे। मग हे सगळं माहिती ज्याला असेल तो तज्ञता लागणार आहे ना आपल्याला, त्यासाठी आपल्याला आधीचा इतिहास माहिती पाहिजे ना, म्हणून ते म्हणतात पहा, विशेष कार्यक्रम प्रसंगी आपल्याला इतिहासाच्या अभ्यासकांची काय असते? गरज असते, ठीक आहे। पहा, राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी असो, नेत्यांची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष पूर्ण होऊ द्या, 25 वर्ष पूर्ण होऊ द्या, 75 वर्ष पूर्ण होऊ द्या किंवा 100 वर्ष पूर्ण होऊ द्या, ठीक आहे, वा त्यापेक्षा अधिक जास्त पटीने वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते। बरोबर आहे, कोणत्याही गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी, एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याला स्वतःला तर त्या गोष्टी माहित पाहिजे आधी, बरोबर आहे की नाही? आपल्याला जर त्या गोष्टी माहित नसेल तर आपण त्याला अर्धी इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत। मग ह्या सर्व इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते, आपल्याला त्या गोष्टीचं पूर्ण आधी नॉलेज, आपल्याला त्या गोष्टीची माहिती असावी लागते, ठीक आहे। राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार हा घ्यावाच लागतो। आता एखाद्या नेत्यावरती भाषण जरी द्यायचं म्हणलं, पहा बरोबर त्यांनी एक्झाम्पल सांगितले, पहा एखाद्या नेत्यावर आपल्याला भाषण जरी द्यायचं असेल, पहा तुम्ही पण पहा लहानपणापासून काय आपले नेत्यांची जयंती आली, नेत्यांची पुण्यतिथी आली किंवा स्वातंत्र्य दिवस असो तुमचा किंवा प्रजासत्ताक दिन असो, आपण जेव्हा शाळेमध्ये, ठीक आहे, शाळेमध्ये आपला कार्यक्रम घेतला जातो, ठीक आहे, मग आता काही विद्यार्थी काय करतात किंवा तुम्ही स्वतः देखील भाषणे केले असतील, मग भाषणामध्ये पहा आपण काय त्यांची काय आपण काय सांगतो, ते कुठे शिकले, त्यांनी काय काय कारकीर्द केली, त्यांनी कोणती कामे केली, ते कसे लढले, एखादं युद्ध वगैरे असेल किंवा त्यांची भाषणे वगैरे सर्व आपण या गोष्टी सांगतो। या गोष्टी आपल्याला आधी माहीत असाव्या लागतात ना, तर आपण लोकांना सर्वांना सांगू शकेल, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकेल, त्यासाठी आपल्याला काय त्या गोष्टी माहीत असाव्या लागतात, म्हणजेच वक्त्यांना इतिहासाचा काय आधार घ्यावा लागतो, ठीक आहे। आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतात, समजलं?
दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते आहे। पहा आता आपण आकाशवाणीचं झालं आपलं, ठीक आहे, की आकाशवाणीचा कसा संबंध आहे तुमच्या व्यावसायिक क्षेत्राशी, आकाशवाणी आणि इतिहासाचं काय कनेक्शन आहे हे आपण आपला म्हणजे आकाशवाणीसाठी इतिहास कसा महत्त्वाचा आहे, ठीक आहे, इतिहासाची गरज का पडते आपल्याला प्रसार माध्यमांसाठी, याच्यामध्ये हे उत्तर तुम्हाला आली पाहिजेत। तुम्हाला जरी विचारलं ना की प्रसार माध्यमांसाठी इतिहासाची गरज का आहे, तर ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगता आल्या पाहिजे की प्रसार माध्यम जे आहेत ते पहिल्यांदा तुम्हाला सांगावं लागेल। प्रसार माध्यमे कोणकोणते आहेत, मी आता लिहिलं होतं बोर्डवर, पहा कोणकोणते आहेत, तुमचं वर्तमानपत्र असेल, तुमचं आकाशवाणी आणि तुमचं दूरदर्शन, हे 3 प्रसार माध्यमे आपण पाहिली। मग आकाशवाणी तुमचं कसं इतिहास त्याच्यासाठी गरजेचं आहे हे तुम्हाला सांगावं लागेल, तसेच वर्तमानपत्र कसं गरजेचं आहे हे तुम्हाला सांगावं लागेल, आणि लास्टली तुम्हाला तुमचं दूरदर्शन आहे ते कसं इम्पॉर्टंट आहे, तुमचं गरजेचं आहे, कशासाठी, इतिहास त्याच्यासाठी कसा गरजेचा आहे हे देखील तुम्हाला सांगावं लागणार आहे। समजलं सर्वांना? पहा समजलं का सर्वांना, आकाशवाणी कसं गरजेचं आहे तुमचं पहा मी पाहिलेले इथं दिलेले आहे, पहा प्रसार माध्यमे कोणते, वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन, ठीक आहे। मग हे माध्यमे कशी गरजेची आहेत, इतिहास यांच्यासाठी कसा गरजेचा आहे हे आपण थोडक्यात आता पाहिलेलं आहे। आपण वर्तमानपत्र पाहिलं, आकाशवाणी पाहिलं, दूरदर्शन हा पॉइंट आपला पाहायचा राहिलेला आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। पहा तर मग आपण कसं घेणार आहोत, आता दूरदर्शन पाहूयात। दूरदर्शन आणि इतिहासाचे काय आहे, जवळचे नाते आहेत। कसे नाते आहेत आता पाहूयात ते जवळचं। इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात। आवड निर्माण म्हणजे काय करतात विद्यार्थी मित्रांनो, पहा आता एखादी घटना असेल, इतिहासकालीन समजा घटना असेल, आपण समजा ती अशीच सांगितली तर आपण काय आपल्याला इतिहास बोर व्हायला लागतो, ठीक आहे। पण एखादी गोष्टीच्या स्वरूपात आपण जर सांगितली एखादी घटना तर कशी ती आपल्याला ऐकावीशी वाटते, आपल्याला आवड निर्माण होते। आणि दूरदर्शन कसं आहे, पहा दृक श्राव्य माध्यम आहे, म्हणजे आपण ते ऐकू देखील शकतो कानाने आणि डोळ्यांनी पाहू देखील शकतो, हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। मग दूरदर्शनमुळे काय झालं, ती घटना आपल्याला कशी घडली ते आपण व्हिडिओद्वारे किंवा तुमच्या ॲनिमेशन म्हणजे त्याच्याद्वारे आपण दूरदर्शनवर पाहू शकतो त्या घटना, ठीक आहे। मग त्यामुळे काय झालं, इतिहासाची गोडी निर्माण होऊ शकते ना प्रत्येकाच्या मनात। मग पहा तेच सांगितले त्यांनी, इतिहासाची आवड निर्माण करण्याचे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम कोण करतं, तुमचं दूरदर्शन करतं। म्हणून ह्या दोघांचं काय जवळचं नातं आहे। पहा दूरदर्शनवरील रामायण असो, तुमचं महाभारत असो, अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती ह्या मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ष आकर्षित केला आहे। हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाहीये विद्यार्थी मित्रांनो। पहा तुम्हाला माहितीच आहे, आपण दूरदर्शनवरती मालिका लागतात, पहा तुमचं रामायण असतो, तुमचं महाभारत असतो, देवदेवतांच्या जे गणपतीच्या पण मालिका लागतात, पहा श्री गणेशा, तसेच पहा शिवछत्रपती, पहा राजा शिवछत्रपती ही पण मालिका लागते, पहा भारत एक खोज, या ऐतिहासिक मालिका देखील आपल्या दूरदर्शनवर लोकांना दाखवता येतात। त्याच्यामुळे काय होतं, ह्या मालिका आपण स्टोरी स्वरूपात एक आपण कालखंड जसे स्टेप बाय स्टेप स्टोरीनुसार आपण अभ्यासू शकतो, ठीक आहे। आणि ह्याचा काय फार मोठा प्रेक्षक वर्ग आहे, म्हणजे बहुतांश लोक काय करतात, ह्या मालिका पाहतात, याच्यामुळे इतिहासात गोडी निर्माण होते। समजलं आता? रामायण महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची गरज लागते। त्यासाठी इतिहासाच्या बारकाईने अभ्यास करावा लागते, ठीक आहे। हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रसार माध्यमाचं विचारलं गेलं ना की प्रसार माध्यमांसाठी इतिहास का आवश्यक आहे, त्यात तुमचा हा पॉइंट तुमच्या दूरदर्शन मध्ये आलाच पाहिजे की हे जे रामायण असो, तुमचं महाभारत असो, किंवा शिवछत्रपती मालिका असो, किंवा भारत एक खोज, समजा बाह्या ज्या ऐतिहासिक मालिका आहेत त्यात काय पहा, आता रामायणामध्ये आज ते वेशभूषा वगैरे करून जमणार आहे का, तो रामायण आहे का, नाही। मग ज्या त्या ऐतिहासिक काळातील वेशभूषा असेल, त्यांचं राहणीमान असेल, त्यांची भाषा असेल, परत पहा त्यांचं शस्त्रास्त्रे असेल, तिथलं वातावरण, ह्या सर्व गोष्टी ज्याला माहीत आहेत त्या तज्ञांची आपल्याला आवश्यकता असते। हा जो इतिहास आहे जो जाणतो आहे त्या जाणकाराची आपल्याला आवश्यकता असते, आणि या सर्व गोष्टींसाठी पहा आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते। थोडक्यात काय हे त्यांनी सांगितलं आहे की दूरदर्शनसाठी इतिहास का आवश्यक आहे, ठीक आहे, हे कारण सांगितले आहे, ठीक आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत
बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. इतिहास पहिल्या गोष्टी आपण काय पाहिल्या, तुमचं वर्तमानपत्र पाहिलं, नंतर आकाशवाणी पाहिलं, नंतर दूरदर्शन पाहिलं, नंतर या 3 जे प्रसार माध्यमे आहेत त्याच्यासाठी इतिहास कसा महत्त्वाचा आहे हे देखील पाहिलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी जे सांगत आहे पाठ्यपुस्तकामध्ये हायलाईट करा, ते व्यवस्थित हायलाईट करा. आजचं लेक्चर तुम्ही आजच पाहून घ्या, जेणेकरून काय होणार, पहा तुम्ही 2-4 दिवसांनी पाहायला गेला तर मी सांगितलेलं तुम्हाला लवकर आठवणार नाही, तुम्हाला व्हिडिओ बराच वेळ पाहावा लागणार. तुम्ही आजच्या आज सेशन बघितल्यानंतर रिवाइज केलं तर तुमचं पटकन ह्याची काय होणार आहे, रिव्हिजन पण होईल. नोट्स असतील तर शॉर्ट नोट्स तुम्ही काढू शकता. पहा उद्या आपला हा पार्ट संपेल, खूप छोटासा पार्ट राहिलाय हा, उद्या पार्ट संपेल आपला, आणि पार्ट संपला की लगेच उद्याच्या सेशनमध्ये आपण त्याच्या धड्याखालचे तुमचा स्वाध्याय आहे ते देखील आपण अभ्यासणार आहोत. पहा आजच्या सेशनमध्ये आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. सर्वांनी याचा अभ्यास करायचा. पहा तुम्हाला जर सेशन आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत ते शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आपल्या लेक्चरची माहिती वगैरे होईल. ठीक आहे, आणि आपल्या अकॅडमीला सबस्क्राईब करा. आजच्या भागात आपण इथेच थांबतो आहोत. तसेच पहा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर सर्वांनी ॲडमिशन घेऊन टाका. आपल्यात ॲडमिशन चालू आहेत, ते लिमिटेड सीट, बहुतांश ॲडमिशन आपले झालेले आहेत, त्याच्यामुळे कसे भरपूर कमी सीट्स अवेलेबल आहेत. मी स्क्रीनवर नंबर पण दिलेला आहे 80 10 45 77 60. ज्यांना ॲडमिशन करायचे आहेत त्यांनी कुपन कोड कंपल्सरी यूज करा, 10% डिस्काउंट भेटेल, आणि लवकरात लवकर आपले बॅच जॉईन करा. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच.